हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुशल देशपांडे आपल्या सर्वांचं मिशन IAS या अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या आपल्या या ऑनलाईन सेशनमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या इतिहासातला एक अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक, ज्याच्यावरती कंपल्सरी परीक्षांना प्रश्न हे विचारलेले असतात. त्या टॉपिकचं नाव आहे मित्रांनो शिक्षण. भारतामध्ये असणारं जे शिक्षण आहे आणि शिक्षणामध्ये इंग्रजांनी केलेले जे आमूलाग्र बदल आहेत ते नेमके कशा पद्धतीने केले गेले, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इंग्रजांनी समाविष्ट केल्या आणि त्याचा फायदा भारतीयांना कशा पद्धतीने झाला, या सर्वांचा एकत्रित अभ्यास आपल्याला याच्यामध्ये आता समजून घ्यायचा आहे. सो मित्रांनो, वन बाय वन आपण या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या शिक्षण या टॉपिकला. सो मित्रांनो, सुरुवात करूया. लक्षात घ्या, टॉपिकचं नाव आहे आपल्या शिक्षण. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा टॉपिक आहे. टॉपिकचं नाव आहे, लक्षात घ्या, शिक्षण. याच्यावरती पेपरला प्रश्न हे कंपल्सरी विचारले जातात. म्हणजे साधारणपणे इतिहास या विषयामध्ये 10 प्रश्न असतात, पण या 10 प्रश्नांपैकी साधारण 1 किंवा 2 प्रश्न हे आपल्याला शिक्षण या टॉपिकवरती विचारले जातात. त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीच्या गोष्टी कव्हर करायच्यात की ज्याच्यावरती कंपल्सरी प्रश्न पेपरला विचारले जातात. त्यातीलच हा एक टॉपिकचं नाव आहे मित्रांनो शिक्षण. सो बघूया शिक्षण आणि शिक्षणासंदर्भातली संपूर्ण माहिती. सो मित्रांनो, लक्षात घ्या, या शिक्षणामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर आपल्या भारतामध्ये जे शिक्षण त्यावेळेला उपलब्ध होतं, त्या शिक्षणामध्ये भारतीय आणि ब्रिटिश अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. कसं तर लक्षात घ्या, भारतामध्ये ब्रिटिश येण्यापूर्वी देखील शिक्षण होतं आणि ब्रिटिश आल्यानंतर देखील शिक्षण होतं. पण मग नेमकं ब्रिटिश येण्यापूर्वी शिक्षणाची पद्धत कशी होती आणि ब्रिटिश आल्यानंतर शिक्षणाची पद्धत कशी निर्माण झाली, हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं, जेणेकरून इंग्रज आल्यानंतर या शिक्षणाने भारतीयांवरती कोणता परिणाम केला की जो परिणाम आपल्याला फायदेशीर ठरला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी, हे आपल्याला याच्यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच मित्रांनो, आधी आपण बघणार आहोत या शिक्षणाचा इतिहास. आणि या शिक्षणाच्या इतिहासासाठी आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी, त्यातील एक जी अत्यंत महत्त्वाची म्हणजे भारतातील शिक्षण. त्याचप्रमाणे मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट काय बघा, तर ब्रिटिशांचे भारतातील शिक्षण. आता लक्षात घ्या मित्रांनो, भारतामध्ये जे भारतीयांनी स्वतःला दिलेले शिक्षण आहे ते शिक्षण पूर्णपणे कसं होतं तर ते पूर्णपणे खाजगी स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खाजगी स्वरूपामध्ये. ओके. त्याचप्रमाणे ब्रिटिशांनी देखील भारतामध्ये सुरू केलेलं जे शिक्षण आहे ते शिक्षण कसं होतं, खाजगी स्वरूपामध्ये. ह्याचं कारण काय तर भारतीयांना याची सवय होती. भारतामध्ये पूर्वीपासूनच म्हणजे अगदी ऐतिहासिक काळापासूनच शिक्षण हे पूर्णपणे खाजगी स्वरूपामध्ये होतं आणि त्याचमुळे मित्रांनो, ब्रिटिशांनी आल्यानंतर शिक्षण हे याच पद्धतीने सुरू ठेवण्याचं काम केलं. आपल्याकडे शिक्षण हे सरकारी पातळीवरती देणं ही भारतातली कुठलीही परंपरा नव्हती. प्राचीन काळापासून भारतामध्ये वेगवेगळ्या लोकांचे गुरुकुल होते आणि त्या गुरुकुलामध्ये त्या व्यक्तींनी वैयक्तिक खर्चामधनं त्या ठिकाणी शिक्षण द्यायचं आहे, अशा प्रकारच्या गोष्टी ठरलेल्या होत्या. मग त्यामध्ये राजाचा मुलगा येऊ दे, एखाद्या गरीबाचा मुलगा येऊ दे, त्या व्यक्तीला त्या पद्धतीचं शिक्षण हे याच खाजगी स्वरूपातनं मिळलं जायचं. भारतात इंग्रज आले, इंग्रजांनी देखील हीच खाजगी स्वरूपातलं शिक्षण योजना भारतामध्ये चालू केली. त्याचप्रमाणे भारतातलं शिक्षण जे होतं ते पूर्णपणे लक्षात घ्या वर्णावर आधारित होतं. भारतातील शिक्षण हे वर्णावर आधारित असणारं शिक्षण होतं, ज्याच्यामध्ये भारतात हिंदू धर्मामध्ये असणारे 4 महत्त्वपूर्ण वर्ण. हिंदू धर्मामध्ये असणारे 4 वर्ण कोणते तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार होता, पण प्रत्येकाला प्रत्येकाच्या कार्यानुसार शिक्षण होतं. म्हणजे समजा एखादा व्यक्ती त्या ठिकाणी ब्राह्मण आहे तर त्याला अध्यापनासंदर्भातलं शिक्षण, एखादा व्यक्ती क्षत्रिय आहे तर त्याला पूर्णपणे युद्ध कौशल्याचं शिक्षण, एखादा व्यक्ती वैश्य आहे तर त्याला व्यापाराचं शिक्षण, त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी
शूद्र आहे तर त्याला सेवा प्रकारचं शिक्षण हे त्या ठिकाणी मिळालं जायचं. आणि त्यामुळे शिक्षण हे पूर्णपणे कसं होतं लक्षात घ्या, वर्णावर आधारलेलं शिक्षण होतं. मग ते वर्ण म्हणजे हिंदू धर्मामधले 4 बेसिक वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. पण ब्रिटिशांचं शिक्षण मात्र वर्णावर आधारलेलं नव्हतं, तर ते मित्रांनो सरसकट स्वरूपाचं शिक्षण होतं. सरसकट सर्वांना समान शिक्षण. ओके, यामध्ये कुठल्याही प्रकारे तुझी जात काय, तुझा धर्म काय, तुझा वर्ण काय याच्यावरती शिक्षण आधारलेलं नव्हतं. त्यामुळे लक्षात घ्या, भारतातलं शिक्षण वर्णावर आधारलेलं आणि ब्रिटिशांचं शिक्षण मात्र सरसकट सर्वांना समान शिक्षण अशा पद्धतीचं शिक्षण होतं. ब्रिटिश आणि भारत यामध्ये लक्षात घ्या एक बेसिक फरक असणारं शिक्षण. भारतातलं शिक्षण हे पूर्णपणे कसं होतं मित्रांनो, तर धार्मिक स्वरूपाचं शिक्षण होतं. धार्मिक स्वरूपाचं शिक्षण होतं की ज्याच्यामध्ये विज्ञान होता का, तर 100% होता. विज्ञान 100% होता, पण त्या विज्ञानाला धर्माचं कवर होतं. म्हणजे मी ही एखादी गोष्ट या कालावधीमध्ये करायची, पण का करायची, देवानी सांगितली म्हणून करायची, धर्मानी सांगितली म्हणून करायची. त्याच्या मागचं जे वैज्ञानिक कारण आहे ते आमच्या लोकांना बिलकुल या माध्यमातून मिळत नव्हतं. पण तेच ब्रिटिश शिक्षण जर बघितलं तर मित्रांनो, ब्रिटिश शिक्षण हे पूर्णपणे काय होतं, तर विज्ञानावर आधारलेलं शिक्षण होतं. विज्ञानावर आधारलेलं शिक्षण म्हणजे लक्षात घ्या, विज्ञान दोन्ही ठिकाणी आहे. इथं पण विज्ञान आहे, इथं पण विज्ञान आहे. पण इथं फक्त विज्ञानच शिकवलं गेलं, इथं मात्र विज्ञानाला धर्माचं कवर दिलं गेलं. सो इथं विज्ञान हे धर्माच्या कवरमध्ये होतं, हे मात्र विज्ञान प्युअरली आपल्याला पाहायला मिळत होतं. या ठिकाणी सांगितलं जायचं की बाबा वडाच्या झाडाखाली रात्री झोपायचं नाही. का नाही झोपायचं, कारण वड हा रात्री ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, आणि आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, बरोबर आहे ना. वड पण तेच काम करतो. पण वड जर एवढा मोठा प्रचंड आहे आणि त्याच्या खाली जर आपण झोपलो तर तिथल्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन हा प्युअरली मिळत नाही, आणि तो प्युअरली न मिळाल्यामुळे आपण तिथं रात्री झोपायचं नाही, हे ब्रिटिश शिक्षण सांगतं. पण भारतातलं शिक्षण मात्र काय सांगतं, रात्री वडाखाली जाऊ नको बरं का, त्या ठिकाणी हाडळीण असेल, त्या ठिकाणी उलट्या पायाची बाई असेल, त्या ठिकाणी एखादं भूत असेल, त्या ठिकाणी एखादं प्रेत असेल, हे आम्हाला सांगितलं जायचं. ह्याचं कारण काय मित्रांनो लक्षात घ्या, इकडे विज्ञान हे धर्माच्या कवरमध्ये होतं आणि इथं विज्ञान प्युअरली होतं. त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, भारतातलं जे शिक्षण होतं ते शिक्षण पूर्णपणे प्रादेशिक भाषेमध्ये होतं. प्रादेशिक आणि प्राचीन भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळायचं. म्हणजेच काय, तर भारतातलं शिक्षण हे पूर्णपणे कसं होतं मित्रांनो, तर संस्कृत भाषेमध्ये होतं. आता संस्कृत भाषा ही धार्मिक भाषा आहे, अतिशय उच्च कोटीची भाषा आहे, पण ती भाषा भौतिक जीवनातली भाषा नाहीये. विज्ञानातल्या वेगवेगळ्या संकल्पना संस्कृतमध्ये नाही आहेत, पण त्या इतर भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे संस्कृत हे जरी चांगलं असलं तरी ते शिक्षणासाठी मात्र योग्य माध्यम म्हणून वापरता येणारं नव्हतं, आणि तेच भारतामध्ये केलं जायचं. म्हणून भारतातलं शिक्षण एका विशिष्ट चौकटीमध्ये आखलेलं होतं, त्या चौकटीच्या बाहेर ते शिक्षण जात नव्हतं. आणि म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, प्रादेशिक आणि प्राचीन भाषा अशा भाषांमध्ये असणारं भारतातलं शिक्षण होतं. पण तेच जर विचार करायला गेलो आपण ब्रिटिश शिक्षण, तर ते शिक्षण मात्र पूर्णपणे कसं होतं, तर ते होतं इंग्रजी भाषेमध्ये. आता तुम्ही म्हणाल की इंग्रजी भाषा ही काही प्राचीन नाही का, तर नाही. इंग्लंडमध्ये तुम्ही गेलात, युरोपात तुम्ही गेलात, तर युरोपातल्या लोकांची, तिथल्या ख्रिश्चन समाजाची मूळ भाषा ही लॅटिन भाषा, तिथली प्राचीन भाषा ही लॅटिन भाषा, तिथले धर्मग्रंथ हे लॅटिनमध्ये, आणि अगदी सर्वसामान्य व्यक्तीला जमणारी भाषा म्हणजे कोणती, तर ती इंग्रजी भाषा. आणि त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, त्यांनी लवकर मूव्ह ऑन केलं, आपण मात्र तेवढ्या प्रमाणात मूव्ह ऑन करू शकलो नाहीत. आणि म्हणून आपल्याकडचं शिक्षण एका विशिष्ट चौकटीत आणि प्राचीन भाषांमध्ये राहिलं. इथं मात्र इंग्रजी भाषेमुळे विज्ञान आणि पाश्चिमात्य या दोन्हींची सांगड अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी निर्माण केली, आणि त्यामुळे भारतातल्या शिक्षणामध्ये हा आमूलाग्र फलक आपल्याला पाहायला मिळतो. भारतात भारतीयांनी दिलेलं शिक्षण आणि भारतामध्ये ब्रिटिश आल्यानंतर दिलं गेलेलं शिक्षण, या दोघांमधला हा बेसिक फरक. क्लिअर आहे. आता भारतामध्ये
खाजगी त्याचप्रमाणे सरकारी अशा दोन्ही शाळा होत्या. त्यामुळे इथं अजून एक लक्षात घ्या मित्रांनो, सरकारी. भारतामध्ये सरकारी स्वरूपात शिक्षण जे आज आपल्याला पाहायला मिळतं काही प्रमाणात, ते देखील इंग्रजांचीच कृपा आहे. कारण इंग्रजांनी सांगितलं की बाबा शिक्षण हे आमच्या पद्धतीने जर द्यायचं असेल तर त्या ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप खूप महत्त्वाचा आहे आणि सरकारचा हस्तक्षेप हा खाजगी क्षेत्रात करता येत नाही. म्हणून तो हस्तक्षेप करण्यासाठी सरकारी स्वरूपातल्या शाळा आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत. आणि म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, भारतात इथं शिक्षण खाजगी स्वरूपात मनमानी त्या व्यक्तीची चालायची, इथं शिक्षण सरकारी स्वरूपामध्ये आणि त्यामुळे सरकारचीच मनमानी चालणार, सरकार म्हणेल त्याचप्रमाणे होणार. हा देखील एक बेसिक फरक ब्रिटिश आणि भारतातल्या शिक्षणामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण पाहायला मिळतो. भारतात प्राचीन काळात कधीही सरकारी शाळा उपलब्ध नव्हत्या, पण त्याच सरकारी शाळा आपल्याला ब्रिटिशांच्या आगमनानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळालेल्या होत्या. आणि त्यामुळे हा एक बेसिक फरक भारताच्या शिक्षणामध्ये, भारतातल्या भारतीयांच्या शिक्षणात आणि भारतातल्या ब्रिटिशांच्या शिक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग आता हे जे शिक्षण आहे, हे शिक्षण कशा पद्धतीने वाढत गेलं, त्याला काय काय कारणं लागले ते देखील आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. तर आता वन बाय वन आपण या गोष्टी समजून घेऊया. लक्षात घ्या मित्रांनो, भारतामध्ये जे शिक्षण आलं त्या शिक्षणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा होता तो पहिल्यांदा वॉरन हेस्टिंग यांचा. लक्षात घ्या, वॉरन हेस्टिंग बंगालचे त्यावेळेसचे काय होते, गव्हर्नर जनरल. वॉरन हेस्टिंग यांचा कार्यकाल होता, लक्षात घ्या, 1774 ते 1785 आणि या दरम्यान ते होते बंगालचे गव्हर्नर जनरल. बंगालचे गव्हर्नर जनरल. आता लक्षात घ्या, बंगालचे गव्हर्नर जनरल असणारे हे वॉरन हेस्टिंग जे 74 ते 85 या दरम्यान काय होते, तर ते गव्हर्नर जनरल होते. मग लक्षात घ्या, या दरम्यान त्यांनी खाजगी स्वरूपामध्ये भारतात पहिल्यांदा शाळा स्थापन केली. अर्थात ती शाळा स्थापन जी केली ती पूर्णपणे धर्मावर आधारलेली शाळा स्थापन केली. का? कारण भारतामध्ये ती पद्धत होती खाजगी स्वरूपातली आणि धार्मिक स्वरूपाचं. त्यामुळे त्याच गोष्टीचं जो काही पॉइंट आहे तो पॉइंट वॉरन हेस्टिंग यांनी उचलला आणि इंग्रजांच्या माध्यमातून स्थापन केलेली पहिली शाळा. आणि मग ती शाळा लक्षात घ्या मित्रांनो, कुठे स्थापन केली गेली, ती शाळा स्थापन केली, लक्षात घ्या, मुस्लिम मदरसा या नावाने. मुस्लिम मदरसा या नावाने ती शाळा स्थापन केली गेली. शाळा स्थापन केली 1781 मध्ये. कुठे स्थापन केली, तर कलकत्ता या ठिकाणी स्थापन केली. आणि विशेष गोष्ट म्हणजे मित्रांनो, या ठिकाणचं शिक्षण हे धार्मिक व प्राच्य भाषांमधून दिले गेले. आता हे का केलं गेलं, ह्याचं कारण काय होतं, तर सिंपल आहे, भारतात आल्या आल्या भारतीयांची पद्धत बाजूला करून आपली पद्धत जर डायरेक्ट इंट्रोड्यूस केली तर ती गोष्ट चुकीची आहे. भारतातले लोक हे कदापि स्वीकारणार नाही आणि आल्या आल्या उगाच कटकट कशाला करायची. त्याच्यापेक्षा एक काम करा, सिंपल आहे, आपण काय करा, तर आपण भारतातल्या लोकांना जे आजपर्यंत सवयीचं होतं तेच द्या. मग आता भारतातल्या लोकांना जे सवयीचं होतं ते काय होतं, धार्मिक शिक्षण, आणि तेही प्राच्य भाषेमध्येच होतं. मग त्यानुसार त्यांनी हिंदू आणि मुस्लिम यापैकी पहिल्यांदा मुस्लिमांना शिक्षण द्यायचं ठरवलं, कारण मुस्लिम संख्येने कमी आणि त्यामुळे मुस्लिमांना खुश करणं हे लवकर जमणार आहे. हिंदू संख्येने जास्त, त्यांना खुश करणं हे लवकर जमणार नाहीये. मग अशा वेळेला त्या मुस्लिमांना खुश करण्यासाठी आणि तेही लवकरात लवकर खुश करण्यासाठी आणि आपल्या बाजूला वळवण्यासाठी या मुस्लिम समाजाला वॉरन हेस्टिंगनी सांगितलं की आम्ही एक मदरसा स्थापन करतो, जे 1781 ला स्थापन केली कलकत्त्यामध्ये. आणि त्या ठिकाणी धार्मिक आणि प्राच्य भाषांमधनं शिक्षण दिलं गेलं. आता प्राच्य भाषा म्हणजे कोणती, तर ती होती फारसी आणि उर्दू भाषा. इस्लामिक लोकांचं शिक्षण हे पूर्णपणे त्यांच्या कुराणवर आधारलेलं आणि फारसी आणि उर्दू या दोन भाषांमधनं दिलं गेलेलं शिक्षण होतं, जे भारतामध्ये ब्रिटिशांच्या माध्यमातून पहिल्यांदा दिलं गेलं वॉरन हेस्टिंग यांच्या कार्यकाळात. त्यानंतर मग आता मुस्लिम समाजासाठी एखादी गोष्ट तयार झाली, मग हिंदूंसाठी काय, म्हणून लक्षात घ्या, हिंदूंसाठी तयार केलं गेलं एक नवीन शाळा. शाळेचे नाव काय, शाळेचं नाव होतं संस्कृत पाठशाला. काय नाव होतं, लक्षात घ्या, संस्कृत पाठशाला. हे हिंदूंसाठी तयार केलेलं एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारची शाळा ब्रिटिशांच्या माध्यमातून तयार केलेली.
ही स्थापन केली 1791ला. ही स्थापन केली बनारस या ठिकाणी आणि ही स्थापन केली होती जोनाथन डंकन या व्यक्तीने. जोनाथन डंकन. हा जोनाथन डंकन जो होता मित्रांनो लक्षात घ्या, जोनाथन डंकन हा जो व्यक्ती होता, हा व्यक्ती होता बनारसचा तत्कालीन गव्हर्नर. आणि बनारसचा गव्हर्नर असल्यामुळे त्याला सांगितलं की बाबा रे, आपण आता मुस्लिमांसाठी एखादी शाळा स्थापन केलेली आहे का? तो हो आहे. मग आता हिंदूंसाठी काहीतरी करायला हवं, म्हणून हिंदूंसाठी स्थापन केलं गेलं जोनाथन डंकन यांच्या माध्यमातून संस्कृत पाठशाला. या वेळेला मित्रांनो लक्षात घ्या, बघा या ठिकाणी जर आपण समजून घेतलं तर हे आहे साल, हे आहे स्थळ, हा आहे संस्थापक आणि त्यावेळेला गव्हर्नर कोण होता? तर लक्षात घ्या, त्यावेळेला गव्हर्नर होते लॉर्ड लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस जे होते बंगालचे गव्हर्नर जनरल. तर त्या दरम्यान हे स्थापन झालेली संस्कृत पाठशाला. आणि मग या ठिकाणी यांचं कार्य काय होतं? तर लक्षात घ्या, यांचं कार्य सिंपल आहे, हिंदूंचं धार्मिक शिक्षण. त्यामुळे लक्षात घ्या, हिंदूंचे धार्मिक शिक्षण कुठल्या भाषेतून द्यायचं? आता संस्कृत पाठशाला आहे त्यामुळे संस्कृत भाषेतून देणे. तर हे जे काही आहे ते भारतामध्ये सुरू झालं ब्रिटिशांच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा. म्हणजे ब्रिटिशांनी आल्या आल्या पहिल्यांदा इस्लामिक लोकांसाठी चालू केली धार्मिक आधारावरचं शिक्षण मुस्लिम मदरसा आणि हिंदूंसाठी देखील चालू केलं धार्मिक आधारावरचं शिक्षण संस्कृत पाठशाला. मग यानंतर हळूहळू ब्रिटिशांनी इतरही काही शिक्षण संस्था तयार केल्या. त्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून भारतामध्ये धार्मिक बरोबरच पाश्चिमात्य शिक्षण देखील द्यायला सुरुवात केली. शिवाय भारतीयांना सांगितलं की आता तुम्ही लंडनमध्ये सुद्धा जाऊन शिक्षण घेऊ शकतात जर तुमची इच्छा असेल तर. आणि त्यातूनच मित्रांनो एक महान व्यक्ती जे भारतातले पहिले उच्च विद्या विभूषित म्हणून आपण त्यांना ओळखतो ते व्यक्ती तयार झाले. नाव होतं राजाराम मोहन रॉय. लक्षात घ्या मित्रांनो, पहिल्यांदा धार्मिक आधारावरचं शिक्षण दिलं, पण त्याच दरम्यान भारतीयांना लंडनमध्ये जाऊन देखील शिक्षण घेण्याची परवानगी मिळाली आणि त्यातून भारतातले पहिले उच्च शिक्षित व्यक्ती बनले. नाव काय? तर नाव होतं भारतातील पहिले उच्च शिक्षित व्यक्ती. लक्षात घ्या, भारतातील पहिले उच्च शिक्षित व्यक्ती जे अत्यंत महत्वाचे आणि त्यांचं नाव काय मित्रांनो? तर लक्षात घ्या, त्यांचं नाव होतं राजा राम मोहन रॉय. राजा राम मोहन रॉय. राजा ही पदवी आणि राम मोहन रॉय हे त्यांचं नाव. हे भारतातले पहिले उच्च विद्याविभूषित व्यक्ती ज्यांनी इंग्रजी माध्यमातून पाश्चिमात्य शिक्षण घेतलेलं होतं. हे भारतातले पहिले व्यक्ती होते. आणि मग यांचं जे मत होतं ते मत होतं की भारतीयांना काय करा, तर भारतीयांना कुठल्याही प्रकारे पारंपरिक प्राच्य शिक्षण धार्मिक शिक्षण देऊ नका, त्यांना आधुनिक पाश्चिमात्य शिक्षण ते पण इंग्रजी भाषेमध्ये द्या. ही मागणी राजाराम मोहन रॉय यांनी केली. त्यामुळे लक्षात घ्या, भारतीयांना इंग्रजी भाषेत पाश्चिमात्य शिक्षण द्यावे ही मागणी केली. लक्षात घ्या मित्रांनो, भारतीयांना इंग्रजी भाषेमध्ये पाश्चिमात्य शिक्षण द्यावे ही मागणी राजाराम मोहन रॉय यांनी केली. आणि नुसती मागणी करून ते थांबले का? तर बिलकुल नाही. मागणी करून न थांबता त्यांनी स्वतः त्यासाठी कार्य पण केलं. कार्य कसं केलं मित्रांनो? तर लक्षात घ्या, त्यांनी 2 कॉलेजेस स्थापन केले कलकत्त्यामध्ये. त्यापैकी एक कॉलेज होतं, लक्षात घ्या, हिंदू कॉलेज, आणि दुसरं होतं मित्रांनो लक्षात घ्या वेदांत कॉलेज. या 2 कॉलेजेसची त्यांनी स्थापना केली मित्रांनो. लक्षात घ्या, एक केलं 1825 मध्ये आणि दुसरं केलं 1817 मध्ये. आणि दोन्ही कुठे केले? तर दोन्ही त्यांनी केले होते कलकत्ता या ठिकाणी. आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी जे शिक्षण दिलं मित्रांनो, ते शिक्षण दिलं कुठल्या प्रकारचं? ते दिलं इंग्रजी भाषेमध्ये पाश्चिमात्य शिक्षण, जेणेकरून कुठल्याही प्रकारे भारतीय लोक ब्रिटिशांच्या कॉम्पिटिशन बरोबर उतरले पाहिजेत. ब्रिटिशांच्या विरुद्ध उद्या
जे काही तुम्हाला मागण्या करायच्यात, लढायचं आहे, त्यासाठी भारतीयांना नॉलेज असलं पाहिजे. म्हणून तुम्ही काय करा, जे शिक्षण इंग्रज घेत आहेत तेच तुम्ही घ्या. यासाठी त्यांनी इंग्रजी भाषेतलं पाश्चिमात्य शिक्षण द्यावं ही आधी मागणी केली आणि त्या मागणीसाठी स्वतः प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी हिंदू कॉलेज 1817ला स्थापन केलं आणि वेदांत कॉलेज 1825ला स्थापन केलं. दोन्हीही कुठे तयार केलं तर कलकत्त्यामध्ये. हे महत्त्वपूर्ण काम भारतातल्या पहिल्या उच्च शिक्षित व्यक्तींनी केलं. त्यामुळे लक्षात घ्या, ब्रिटिशांच्या माध्यमातून केलेलं काम म्हणजे धार्मिक आधारावरचं शिक्षण, संस्कृत पाठशाला, त्याचप्रमाणे मुस्लिम मदरसा, आणि मग भारतीयांच्या माध्यमातून केलं गेलेलं काम म्हणजे मित्रांनो आधुनिक पाश्चिमात्य शिक्षण इंग्रजी भाषेतनं देण्यासाठी हिंदू कॉलेज आणि वेदांत कॉलेज. बरं, आता या ठिकाणी फक्त पाश्चिमात्य शिक्षणच होतं का? बिलकुल नाही. या ठिकाणी मित्रांनो शिक्षण देताना हिंदू धर्माचा आधार होता आणि हिंदू धर्माच्या आधारावरती जे आम्ही करतोय हिंदू धर्मामध्ये, जे काही आम्ही नियम पाळतोय हिंदू धर्मामध्ये, ते का पाळतो तर त्याच्यामागं हे विज्ञान आहे. हे पटवून देण्याचं काम मित्रांनो इंग्रजी भाषेमधनं केलं गेलं. आणि त्यामुळे आपल्या धर्माला जर कोणी नावं ठेवत असेल तर धर्माभिमानी लोक तयार करणं हे देखील या शिक्षणाचं सगळ्यात मोठं काम होतं. जर कोण म्हणत असेल की अरे यार हिंदू धर्म हा तुच्छ आहे, हिंदू धर्मामध्ये सतीसारखी प्रथा आहे, हिंदू धर्मामध्ये विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार नाहीये, तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही नष्ट करतोय आणि आमच्या धर्माची पुनर्स्थापना करतोय, ते पण विज्ञानावर आधारित. अशा प्रकारचे विचार निर्माण करणारे लोक या हिंदू कॉलेजमधनं आणि वेदांत कॉलेजमधनं तयार केले राजाराम मोहन रॉय यांनी. क्लिअर आहे? हे मित्रांनो एक काम इंग्रजांनी केलेलं भारतातल्या शिक्षणासाठी आणि दुसरं काम भारतीयांनी केलेलं भारतातल्या शिक्षणासाठी. त्यानंतर मग भारतामध्ये मित्रांनो शिक्षण हे आता कुठल्या भाषेमध्ये द्यायचं आणि इंग्रजांनी कुठल्या भाषेमध्ये द्यायचं याच्यावरती मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. आणि त्या चर्चांसाठी लक्षात घ्या, त्या चर्चांच्या पूर्णविरामासाठी भारतामध्ये इंग्रजांच्या माध्यमातून काय केलं गेलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या स्थापन केल्या गेल्या. त्या समित्या का स्थापन केल्या, त्या कशामुळे समित्या स्थापन झाल्या आणि त्यांनी कशा पद्धतीने वर्क केलं, काम केलं आणि शिक्षणात आमूलाग्र बदल केले, ते आता आपल्याला इथनं 1 बाय 1 समजून घ्यायचं आहे. सो लक्षात घ्या मित्रांनो, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा कायदा, कायद्याचं नाव होतं 1813चा कायदा. कायदा आहे मित्रांनो दुसरा सनदी कायदा. दुसरा सनदी कायदा, जो कायदा आला होता 1813ला. मित्रांनो लक्षात घ्या, हा कायदा खूप महत्त्वाचा आहे, कारण या दुसऱ्या सनदी कायद्यानुसार पहिल्यांदाच ब्रिटिशांनी एक उत्तम अशा प्रकारचा अधिकार ख्रिश्चन मिशनरी लोकांना दिलेला होता. तो अधिकार कोणता होता तर लक्षात घ्या, हा जो दुसरा कायदा आहे, या दुसऱ्या कायद्यानुसार सांगितलं गेलं जे ख्रिश्चन मिशनरी आहेत, ख्रिश्चन मिशनरी, या ख्रिश्चन मिशनरींना भारतात ख्रिस्त धर्माचा प्रसार व प्रचार करण्याचा अधिकार मिळाला. ही खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो की भारतामध्ये इंग्रज 1602 मध्ये आले, त्यांनी सत्ता स्थापन केली 1757ला प्लासीच्या लढाईनुसार. पण भारतामध्ये मात्र जे काही ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार इंग्रजांच्या माध्यमातून होणार होता तो मात्र सुरू कधी झाला 1813ला. कुठल्याही प्रकारे त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये येण्यास रोखलेलं होतं. 1813च्या कायद्यानुसार पहिल्यांदा सांगितलं की आता तुम्ही जा आणि भारतात आपल्या धर्माचा, आपल्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करा. कारण जोपर्यंत आपल्या धर्माचे आणि आपल्या विचारांचे लोक तयार होत नाहीत तोपर्यंत आपल्याला ही सत्ता टिकवता येणार नाहीये, आपल्याला ही सत्ता वाढवता येणार नाहीये. आणि त्यामुळे आपल्याला भारतीयांमध्ये धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याची अत्यंत गरज आहे. आणि तीच गरज ओळखून 1813चा दुसरा सनदी कायदा, ज्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात काय सांगितलं, ख्रिस्त धर्माचा प्रसार आणि प्रचार करायला सांगितलं. पण आता हा प्रसार करण्यासाठी जेव्हा लोक भारतात येणार त्यावेळेला ते लोक भारतात येऊन भारतीयांना इंग्रजीमध्ये बोलणार की अरे यार तुमचा हिंदू धर्म जो आहे ना तो अतिशय फालतूक आहे, भंगार आहे, नीच आहे, तो मागासलेला आहे, ग्रासलेला आहे, तो जुना झालेला आहे, आता तुम्ही नवीन विचारांचा आमचा धर्म स्वीकारा वगैरे वगैरे वगैरे.
असं सगळं हे ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये येऊन बोलणार, पण बोलताना ते बोलणार इंग्रजी भाषेमध्ये. आणि इंग्रजी भाषा मित्रांनो, विचार करा, आजही 100% आपल्या लोकांना कळत नाही, मग त्यावेळेला काय घंटा कळणार. आणि म्हणूनच मित्रांनो लक्षात घ्या, याच कायद्यानुसार या मिशनऱ्यांच्या मागणीमुळे सांगितलं गेलं की भारतीय लोकांना काम चलाऊ इंग्रजी शिकवा. 100% नका शिकू, म्हणजे त्यांना अगदी फाडफाड फाडफाड इंग्रजी बोलता आली पाहिजे, गरज नाही, पण त्यांना प्रेझेंट होण्यासाठी, त्यांना योग्य पद्धतीने स्वतःला मांडण्यासाठी जी इंग्रजी आवश्यक आहे तेवढी इंग्रजी त्या लोकांना शिकवा, अशी मागणी या ठिकाणी केली गेली. आणि त्यातूनच याच कायद्यानुसार पहिला मुद्दा सांगितला ख्रिस्त मिशनऱ्यांचा प्रचार आणि प्रसार करणं, आणि दुसरा मुद्दा सांगितला गेला मित्रांनो तो म्हणजे भारतात कंपनीने शिक्षणासाठी वार्षिकी किती रुपये, तर लक्षात घ्या, वार्षिकी 1,00,000 रुपये खर्च करणे. 1,00,000 रुपये खर्च करणे अशी मागणी ही दुसऱ्या सनदी कायद्यातनं 1813ला केली गेली. कंपनीला सांगितलं की तुम्ही आता भारतीयांना शिक्षण द्यायला सुरुवात करा, 1,00,000 रुपये त्यासाठी खर्च करा, हे देखील सांगितलं. आणि त्यानुसार भारतात खऱ्या अर्थाने सरकारी पातळीवरून शिक्षणाची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच लक्षात घ्या, मी तुम्हाला मगाशी जे इथं सांगितलेलं होतं शिक्षणातला फरक, त्या फरकामध्ये मी काय सांगितलं होतं की भारतातलं सुरुवातीपासूनचं शिक्षण खाजगी स्वरूपामध्ये होतं, पण ब्रिटिशांचं शिक्षण सुरुवातीला खाजगी स्वरूपात आणि नंतर ते सरकारी स्वरूपात आलं. बरोबर आहे. सुरुवातीला खाजगी स्वरूपात कसं, तर लक्षात घ्या, सुरुवातीला स्थापन केलेली मुस्लिम मदरसा जरी सरकारने स्थापन केली तरी ती खाजगी होती. त्याचप्रमाणे संस्कृत पाठशाला जरी सरकारने स्थापन केली तरी ती खाजगी म्हणूनच काम करत होती. पण ज्या वेळेला या ठिकाणी सरकारने स्वतः प्रयत्न करायला सुरुवात केले त्यावेळेला तो प्रयत्न म्हणजे कंपनीने स्वतः शिक्षणासाठी काय करायचं, तर भारतात 1,00,000 रुपये खर्च करायचे, असं या ठिकाणी ठरलं. कुठल्या कायद्यानुसार, दुसऱ्या कायद्यानुसार. आता 1,00,000 रुपये खर्च करायचे ठरलं, पण हे 1,00,000 रुपये कंपनीने नेमकं कोणत्या शिक्षणावर खर्च करायचे, भारतातल्या पारंपरिक धार्मिक प्राच्य शिक्षण की इंग्रजी आधुनिक पाश्चिमात्य शिक्षण, नेमकं कोणत्या शिक्षणावरती खर्च करायचा 1,00,000 रुपये हे सरकारला क्लिअर नव्हतं, कंपनीला क्लिअर नव्हतं. आणि म्हणूनच कंपनीने काय केलं, कंपनीने एक समिती गठीत केली आणि त्या समितीला सांगितलं की बाबा रे, भारतामध्ये आपल्याला शिक्षण द्यायचंय, मग शिक्षण देण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यावं, त्यासाठी 1,00,000 रुपयाचा वापर करावा, हे तुम्ही आम्हाला सांगा. कारण सरकार डायरेक्ट निर्णय घेऊ शकत नाही. का नाही घेऊ शकत, कारण सरकार कुठल्याही प्रकारे निर्णय घेत असेल आणि लोकांना ते पटलं नाही तर लोक त्याचा विरोध करतात. आणि म्हणूनच सरकार काय करतं, त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांना एकत्रित आणतं आणि त्यातून एक समिती फॉर्म करतं आणि समितीला सांगतं की तुम्ही सांगितलेला निर्णय आम्ही स्वीकारू. जसं की आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला आता पाहायला मिळालं असेल मध्यंतरी आपल्याकडे हिंदी सक्ती ही पहिलीपासून केली गेली. मग हिंदी सक्ती पहिलीपासून केली गेली, त्याला राज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला गेला. मग हा विरोध केल्यानंतर सरकार एक पाऊल मागं आलं आणि सरकारने काय केलं, लगेच एक समिती स्थापन केली नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वामध्ये. आणि मग नरेंद्र जाधव समितीचा जो अहवाल येईल तो अहवाल सरकार स्वीकारणार आणि त्याप्रमाणे हिंदी सक्ती करायची की नाही हे ठरवणार. सो या पद्धतीने मित्रांनो आपल्याला काय करायचं असतं, फॉलो करायचे असतात नियम. आणि त्यानुसारच ज्या वेळेला कायद्यानुसार 1,00,000 रुपये आले त्यावेळेला त्या 1,00,000 रुपयांचा वापर नेमका कुठं करायचा हे अजून क्लिअर नव्हतं. म्हणून भारतात ब्रिटिशांच्या माध्यमातून समित्या स्थापन केल्या आणि मग तिथून पुढे त्या समित्या वेगवेगळ्या प्रकारे स्थापन होत गेल्या भारतातल्या शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यासाठी. वेळोवेळी शिक्षणात बदल करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला समित्यांची आवश्यकता आहेच. आणि त्यामुळे समित्या वेगवेगळ्या प्रकारे स्थापन करून भारतातल्या शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल केले आणि त्यातूनच भारतात आज जी शिक्षण व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते ती शिक्षण व्यवस्था तयार झाली. ही सगळी शिक्षण व्यवस्था तयार होण्यासाठी इंग्रजांनी जो बेस रचला तो बेस वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून रचला.
त्याच सगळ्या समित्या इथे आपल्याला समजून घ्यायच्या असतात, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या आहेत. त्या समित्यांची 1 बाय 1 नावं इथं मी तुम्हाला आधी सांगतो. लक्षात घ्या, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या ज्या भारतात ब्रिटिशांच्या माध्यमातून स्थापन झाल्या, भारतातल्या शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यासाठी. त्या समित्या कोणकोणत्या होत्या तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा होती लोक शिक्षण समिती. लोक शिक्षण समिती. त्यानंतर मित्रांनो दुसरी समिती जी होती ती होती मेकॉले समिती. मेकॉले समिती. तिसरी समिती होती चार्ल्स वुड समिती. त्यानंतर चौथी समिती होती मित्रांनो, लक्षात घ्या, हंटर समिती. पाचवी समिती होती रॅले समिती. सहावी समिती जी होती मित्रांनो, अत्यंत महत्वपूर्ण समिती, ती समिती होती सॅडलर समिती. सॅडलर समिती. त्यानंतरची होती हार्टॉग समिती. ओके. या ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून भारतातल्या शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल हे काळानुरूप होत गेले. वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या समित्या आल्या आणि त्या समित्यांनी काळानुरूप शिक्षणामध्ये बदल केला. शिक्षणातला बदल किंवा कोणत्याही गोष्टीमधला बदल हा काळानुरूप करावाच लागतो. जर तो केला नाही तर ती गोष्ट काळानुरूप मागं पडते आणि ती गोष्ट संपते. बदल हा निसर्गाचा नियम आहे. जर निसर्ग बदल स्वीकारतोय, निसर्गातले प्राणी पशु पक्षी हे बदल स्वीकारतायत, तर तुम्ही आम्ही तयार केलेल्या संस्थांना देखील बदल स्वीकारावे लागतीलच. आणि जर नाही स्वीकारले तर ते काळाच्या ओघात बंद पडतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण संविधान तयार केलं, पण या संविधानामध्ये देखील घटना दुरुस्ती हा मुद्दा टाकला. का टाकला? कारण मित्रांनो, काळानुरूप काही गोष्टी बदलणार आहेत आणि बदललेल्या प्रमाणे संविधानामध्ये बदल करणं गरजेचं असतं. तरच त्या गोष्टी काळानुरूप आपल्याला फायदेशीर ठरतात आणि ती संस्था, ते पुस्तक, ती घटना, ह्या सर्व काही गोष्टी टिकतात, अजून वाढतात. म्हणून बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्याच बदलांसाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या इंग्रजांच्या माध्यमातून तयार केल्या गेल्या. बरं, भारताच्या शिक्षणात आमूलाग्र बदल करण्याचं काम जसं इंग्रजांनी केलं तसंच ते काम भारतीयांनी सुद्धा केलेलं होतं. मग यामध्ये मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे 3 कामं भारतीयांच्या माध्यमातून केलेले. त्यापैकी एक काम होतं मित्रांनो, लक्षात घ्या, मोफत शिक्षण. मोफत व सक्तीचे शिक्षण. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता वर्धा. वर्धा शिक्षण योजना. आणि तिसरा तो म्हणजे राधाकृष्णन समिती. राधाकृष्णन समिती. तर भारताच्या शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी स्थापन केलेल्या या शिक्षण समित्या होत्या. हे वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या होत्या, ज्या समित्यांनी भारतामध्ये उत्तम अशा प्रकारचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण समजून घेतलं तर भारतीय शिक्षणात, लक्षात घ्या, भारतीय शिक्षणात आमूलाग्र बदल सुचवणारे किंवा सुचवणाऱ्या समित्या. बरोबर आहे. त्यातली ही जी समिती आहे ती भारतीयांची आहे आणि ही समिती जी आहे ती कोणाची आहे? इंग्रजांची आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हे इंग्रजांचं काम आहे आणि हे जे आहे ते कोणाचं आहे? तर भारतीयांचं. सो या पद्धतीने मित्रांनो भारतामध्ये भारतात इंग्रजांचं आणि भारतात भारतीयांचं शिक्षणात आमूलाग्र बदल करणारं हे काम, आणि तेच काम आता इन डिटेलमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. सो लक्षात घ्या, 1 बाय 1 प्रत्येक इंग्रजांच्या समित्या आणि त्या समित्यांचं जे कार्य आहे, त्यांनी सांगितलेले जे सुचवलेले बदल आहेत ते बदल यामध्ये आपण काय करणार आहोत तर समजून घेणार आहोत. तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत
सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायची लोक शिक्षण समिती. बघा, सगळ्यात पहिली समिती नाव आहे लोक शिक्षण समिती. लक्षात घ्या मित्रांनो, लोक शिक्षण समिती जी आहे, या समितीचं जर आपण नीट बघितलं तर आपल्याला यामध्ये साल, त्याच्यानंतर यावेळेला सदस्य, कार्य, गव्हर्नर आणि मग तरतूद. बरोबर आहे. या पोझिशनमध्ये आता प्रत्येक समित्यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये पहिल्यांदा समिती कोणती आहे? लोक शिक्षण समिती. आता लक्षात घ्या, लोक शिक्षण समिती ही आपल्याकडे स्थापन झाली होती कधी? तर ती 1823 ला स्थापन झाली होती. याच्यामध्ये एकूण 10 सदस्य होते आणि या समितीचं कार्य काय होतं? तर लक्षात घ्या, भारतात 1,00,000 रुपयांचा वापर, 1,00,000 रुपयांचा वापर कोणत्या शिक्षणासाठी करणे, कोणत्या शिक्षणासाठी करावा, याचा अहवाल देणे, ओके. आता सरकार तर अशा प्रकारचं काम डायरेक्ट करू शकत नाही, म्हणून सरकारने काय केलं? 10 सदस्यांची लोक शिक्षण समिती स्थापन केली. 1813 ला झालेल्या कायद्यानुसार आलेले जे 1,00,000 रुपये आहेत त्यांचा वापर कशासाठी करायचा, कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी करायचा हे ठरवण्यासाठी. समितीत एकूण सदस्य 10. समितीची स्थापना 1823 ला आणि स्थापना करणारा जो गव्हर्नर होता तो होता लॉर्ड एमहर्स्ट. काय नाव होतं? लॉर्ड एमहर्स्ट यांनी याची स्थापना केलेली होती. मग या समितीच्या माध्यमातून 2 अहवाल हे भारतामध्ये आले. ते 2 अहवाल खूप महत्वाचे होते. लक्षात घ्या, समितीने 2 अहवाल दिले. त्यापैकी जो एक अहवाल आहे तो एक अहवाल सांगतो की भारतामध्ये प्राच्य शिक्षण प्रादेशिक भाषेत द्यावे, प्रादेशिक भाषेत द्यावे. आणि दुसरा जो अहवाल आहे तो अहवाल काय सांगतो? तर लक्षात घ्या, भारतामध्ये पाश्चिमात्य शिक्षण इंग्रजी भाषेत द्यावे. आलं का लक्षात? बघा, समितीने काय केले लक्षात घ्या, 2 अहवाल दिले आणि त्या 2 अहवालानुसार एक अहवाल दिला प्राच्य शिक्षण प्रादेशिक भाषेत द्या, दुसरा अहवाल दिला पाश्चिमात्य शिक्षण इंग्रजी भाषेत द्या. तुम्ही म्हणाल की सर, समितीला तर एकच अहवाल द्यायचा होता. अगदी बरोबर आहे, पण समितीमध्ये जे 10 सदस्य होते ना, त्या 10 सदस्यांपैकी 5 सदस्य जे होते त्या 5 सदस्यांनी आपल्याकडे हा अहवाल दिला आणि हा अहवाल दिला उरलेल्या 5 सदस्यांनी. म्हणजे 10 सदस्यांपैकी 5 सदस्य गेले प्राच्य शिक्षण प्रादेशिक भाषा, 5 सदस्य गेले पाश्चिमात्य शिक्षण इंग्रजी भाषेमध्ये. आणि त्यामुळे हे 2 अहवाल सरकारकडे आले. आता सरकार तर या 2 पैकी कोणता अहवाल स्वीकारणार? कारण दोन्ही अहवालामध्ये इथंही 5 सदस्य इथंही 5 सदस्य. समजा इथं 4 सदस्य असते, इथं 6 सदस्य असले असते तर हा अहवाल स्वीकारला असता. पण या ठिकाणी दोन्ही ठिकाणी देखील काय काय आहे? समसमान सदस्य आहेत. त्यामुळे सरकार कोणताही अहवाल स्वीकारू शकत नाही. म्हणून सरकारने हे दोन्ही अहवाल घेतले आणि तसेच ठेवून दिले. कारण जर याचा अहवाल स्वीकारला तर याला राग येणार, याचा स्वीकारला तर याला राग येणार. त्यामुळे सरकार स्वीकारणार कोणाचा? म्हणून सरकारने काय केलं? कुठल्याही प्रकारे अहवाल कोणाचाच स्वीकारला नाही. आणि त्यानंतर काही वर्ष गेले. काही वर्ष गेल्यानंतर मग आपल्याकडे मेकॉले नावाचा व्यक्ती आला आणि त्या मेकॉलेला सांगितलं गेलं की बाबा रे, अशी अशी एक समिती आहे, समितीने 2 अहवाल दिलेत पण त्यांचा अहवाल फसला आहे. का? कारण सदस्य दोन्ही ठिकाणी समसमान आहे. तुझी इच्छा असेल तर तू काम करतोस का या ठिकाणी? त्याला विचारलं. तो म्हणला ठीक आहे करतो. म्हणला आवडीचं काम आहे म्हटलं माझ्या. आणि मग त्याला अध्यक्षपद दिलं गेलं या लोक शिक्षण समितीचं आणि त्यातून पुढची समिती स्थापन झाली. समितीचं नाव काय? तर लक्षात घ्या मित्रांनो,
समितीचं नाव बनलं मेकॉले समिती. मग लक्षात घ्या, समितीचं नाव काय? मेकॉले समिती. आता बघा, ही जी मेकॉले समिती आहे त्याची स्थाल, त्याचे अध्यक्ष, सदस्य, त्यावेळेला गव्हर्नर कोण होता? तो गव्हर्नर, आणि मग त्याची तरतूद. बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याकडं 10 सदस्यांनी 2 अहवाल दिले, 5 सदस्य प्राच्य शिक्षणाच्या बाजूनी, 5 सदस्य पाश्चिमात्यच्या बाजूनी. मग अशा वेळेला लक्षात घ्या मित्रांनो, निर्णय काय घेतला गेला? निर्णय घेतला की मेकॉलेला काय करायचं, तर या समितीच्या अध्यक्षपदावरती बसवायचं, जेणेकरून सदस्य होणार 10 आणि त्यांचा एक अध्यक्ष मेकॉले, आणि मग तो निर्णय घेणार, आणि तो जो निर्णय देईल तो निर्णय मित्रांनो आपल्याकडेचा फायनल असणार. म्हणजे समजा तो गेला या 5 सदस्यांच्या बाजूनी, तर हे शिक्षण भारतामध्ये येणार. तो गेला यांच्या बाजूनी, तर हे शिक्षण भारतामध्ये येणार. हे 100% ठरलं आणि त्यानुसार ही समिती स्थापन केली. मग समितीची स्थापना झाली 1835 मध्ये. अध्यक्ष म्हणून कोण असणार? तर लॉर्ड मेकॉले असणार. आणि सदस्य किती? तर तेच 10 सदस्य. यावेळेला गव्हर्नर होता लॉर्ड विल्यम बेंटिक. विल्यम बेंटिक. आणि तरतूद काय केली गेली? तर मित्रांनो लक्षात घ्या, तरतूद केली गेली ती म्हणजे साधारणपणे यांना सांगितलं गेलं की बाबा रे, तुम्ही काय करा, तर तुम्ही 1 लाख रुपये जे आहेत त्याचा वापर हा आधुनिक पाश्चिमात्य शिक्षणासाठी करा. आधुनिक पाश्चिमात्य शिक्षण कुठल्या भाषेत देण्यासाठी? तर इंग्रजी भाषेत देण्यासाठी. इंग्रजी भाषेत देण्यासाठी करा. ओके. सो या पद्धतीने खूप महत्वपूर्ण निर्णय लॉर्ड मेकॉले यांच्या समितीने दिला. मग लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी हा जो निर्णय दिला त्या निर्णयानुसार आपल्याकडे इंग्रजी भाषेतलं आधुनिक पाश्चिमात्य शिक्षण हे भारतातल्या लोकांना द्यायला सुरुवात झाली. आणि म्हणूनच भारताच्या शिक्षणाचा मूळ जो गाभा आहे, जो गाभा ज्या व्यक्तीने तयार केला तो व्यक्ती हा मेकॉले. या मेकॉलेच्याच पद्धतीने हे शिक्षण आलं, कारण तो असं म्हणतो की भारतीयांना शिक्षण कसं द्या? तर सिंपल आहे, रंगाने व रक्ताने भारतीय, परंतु विचाराने मात्र ब्रिटिश बनवणे, हा उद्देश शिक्षणाचा होता किंवा शिक्षणाचा असावा, हे यांनी नमूद केलं. आणि त्याच पद्धतीने आज तागायत शिक्षण आपल्याकडे होतं मित्रांनो. आजही आपल्याकडे जे काही शिक्षण चालू आहे, डिग्री मधलं असू दे, वेगवेगळ्या डिग्र्यांमधलं असू दे, किंवा इतर ठिकाणचं शिक्षण असू दे, शिक्षणामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे? परीक्षा द्यायची आहे, मार्क मिळवायचे. मार्क जास्त मिळाले की तुम्ही हुशार. त्यातलं तुम्हाला येतंय कितपत, येत नाही कितपत, हा महत्त्वाचा मुद्दा बिलकुल नाही. फक्त मार्कांवरचं सगळं शिक्षण. आणि ते शिक्षण तयार करणारा मूळ व्यक्ती कोण? तर लॉर्ड मेकॉले. याच व्यक्तीने आपल्याकडे सांगितलं होतं शिक्षणाचा झिरपणारा सिद्धांत. ज्या सिद्धांतातनं काय सांगितलं गेलं? तर बाबा रे, भारतात शिक्षणासाठी ब्रिटिश जो काही खर्च करणार तो खर्च भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षण देण्यासाठी पुरणार नाहीये. मग अशा वेळेला भारतामध्ये ब्रिटिश काही उच्चवर्गीय लोकांना शिक्षण देणार, आणि त्या लोकांनी शिकलेलं शिक्षण त्यांच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली गेली. त्याला नाव दिलं गेलं झिरपणारा सिद्धांत. वरपासून शिक्षण खालपर्यंत झिरपत गेलं पाहिजे, खालच्या लोकांना ॲटलिस्ट 10% का होईना पण मिळालं पाहिजे, असा हा मुद्दा या ठिकाणी लॉर्ड मेकॉले या समितीने सांगितला. आणि मित्रांनो, त्याच पद्धतीने शिक्षण हे भारतामध्ये सुरू झालं.
आणि ते आज तागायत आपल्याला पाहायला मिळतं. सो या पद्धतीने भारतातल्या शिक्षणाचा मूळ निर्माता म्हणजेच कोण, तर हा लॉर्ड मेकॉले, आणि त्या पद्धतीचं शिक्षण आजही भारतामध्ये आपल्याला उपलब्ध असलेलं पाहायला मिळतं. आणि मग त्यानंतर मित्रांनो या शिक्षणामध्ये बदल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या या समित्या आल्या. मग त्यात चार्ल्स वूड, हंटर समिती, रॅले समिती, सॅडलर समिती, हर्टॉग समिती, त्याचप्रमाणे मोफत आणि सक्तीचं शिक्षण जे भारतीयांनी दिलं, वर्धा शिक्षण योजना, राधाकृष्णन समिती, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी. मित्रांनो इथे आपण थांबणार आहोत, कारण आपल्याला इथं मूळ आपला जो शिक्षणाचा गाभा आहे तो सांगायचा होता, जो आपण सांगितला. आता मित्रांनो यामध्ये उर्वरित जे काही बदल केले गेले ते बदल तुम्हाला नक्कीच आपल्या संपूर्ण क्लासमध्ये उपलब्ध मिळणार आहेत, उपलब्ध होणार आहेत, आणि त्यासाठी लवकरात लवकर आपला क्लास हा तुम्हाला जॉईन करायचा आहे. मित्रांनो 2026 मध्ये बंपर लॉटरी असणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहेत आणि त्यामध्येच आपली RTO देखील येणार आहे. आणि त्यामुळे मित्रांनो त्याचं सोनं करायचं असेल, त्या वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घ्यायचे असतील, तर नक्कीच लवकरात लवकर आपल्या या क्लासला, आपल्या या बॅचला जॉईन करा आणि त्यातून तुम्ही संधीचं सोनं करा. मित्रांनो या पद्धतीनेच आपण येणाऱ्या प्रत्येक टॉपिकचा अभ्यास हा आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आपल्या क्लासमध्ये करणार आहोत, की जो ऑनलाईन ऑफलाईन रेकॉर्डेड अशा पद्धतीने उपलब्ध असणार आहे. आणि त्यामुळे त्याचा फायदा तुम्ही नक्कीच घेऊ शकतात. आणि त्यासाठी आपल्या खाली दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपलं जे सीट आहे ते बुक करू शकतात. लिमिटेड मुलं असणार आहेत. 1 to 1 कम्युनिकेशन ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी स्वतःचे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे, अभ्यासाचे प्रॉब्लेम हे मांडण्याचा देखील अधिकार मिळणार आहे. आणि त्यातून जास्तीत जास्त प्रमाणात परीक्षा पास होण्यासाठी आमच्याकडनं फायदा मिळणार आहे. सो मित्रांनो तो फायदा मिळवा. शिवाय मित्रांनो मागच्या वर्षीचा जो टॉपर आहे 2019चा, तो देखील आपल्याच बॅचचा विद्यार्थी आहे. आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा टॉपर होण्याची संधी आहे. आणि त्यासाठी एक सीट आहे. उमेदवार मात्र भरपूर प्रमाणात आहेत. आणि त्यापैकी तुम्हाला जर समजा यामध्ये यायचं असेल तर नक्कीच आपला क्लास लवकरात लवकर जॉईन करा. त्यासाठी खाली दिलेला जो नंबर आहे आपला, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपलं सीट बुक करा. धन्यवाद मित्रांनो.